आज होती संकष्ट चतुर्थी. सकाळीच मस्त अशी तयार झाले आणि दारासमोर छान अशी रांगोळी काढून घेतली. आता मला करायची होती देवपूजा. तर आता देवपूजा आहे ना, मी निवांत करत असते. आद्विकला सोडवल्या स्कूलमध्ये. पण आज आहे ना संकष्ट चतुर्थी असल्यामुळे मग मी सकाळी 8 वाजता देवपूजा करून घेतली. स्वच्छ देवते धुवून घेतले आणि फुलं पण भरपूर होते. आता फुलं भरपूर असले ना की देवपूजा करायला उल्हास जास्त येतो, कारण फुलं व्हायची पण हे खूप असते मला. तर इथे आहे ना मस्त फुलं ते वाहून घेतले. 5-6 प्रकारचे फुलं होते. देवपूजा करून घेतली आणि मग नंतर अद्विकचं घेतलं आवरायला स्कूलचं. त्याला अंघोळ ते घालून घेतली आणि छान असं गोड त्याला तयार केलं. आता जाण्याची पण घाई होती याला. चल म्हणत होता, लेट होईल म्हणून. त्याला स्कूलमध्ये जायला आवडतं, तो नाही एवढं हे करत परेशान. मग त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडलं. आता 9च वाजले आहेत पण खूप ऊन पडलं. त्याला स्कूलमध्ये सोडवलं आणि येताना मला आणायचं होतं अस्तर. तर एक मला ब्लाऊज होतं कस्टमरचं शिवायला, तर त्याच्यासाठीच इथे मी अस्तर रील आणायला गेले होते. तर इथे लगेच मला मॅचिंग रील भेटली, मग ते घेतलं. आता इथे आहे ना सर्व प्रकारच्या लेस ते सर्व भेटतात छान छान. घरी आल्यावरती मस्त अशी छोल्याची भाजी, टम्म फुगणाऱ्या चपात्या ते केल्या. आणि नंतर आहे ना हे काल शिवलेलं ब्लाऊज आहे कस्टमरचं, तर ते ब्लाऊज शिवलं. कटोरीचं ब्लाऊज होतं, तर ते एक शिवून घेतलं. आणि आज हे शिवायचं आहे मगाशी तुम्हाला दाखवलेलं नेटचं. तर चला मग आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन असेल तर चॅनलला